नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 3 मार्च वार आहे मंगळवार आणि उद्या आहे धुलीवंदन, ज्याला आपण रंगपंचमीची सुरुवात असंही म्हणतो. पण याच दिवशी वर्षातले पहिले चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे आणि ते भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणाचे नियम आणि सूतक काळ पाळणं हे महत्त्वाचं ठरतं. तर असं सांगितलं जातं की ग्रहण संध्याकाळी सुमारे 7 वाजता संपेल, त्यामुळे त्यानंतर धुलीवंदन साजरे करणं योग्य राहील किंवा काही जण 4 मार्चला सुद्धा साजरं करण्याचा पर्याय ठेवत आहेत. फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच आज आपण होळी पेटवतो आणि तिची पूजा करतो आणि आजच संध्याकाळी होलिका दहन करायचं आहे. उद्या धुलीवंदनाच्या दिवशी या होळीची राख घरामध्ये आणायची आहे, कारण आपल्या परंपरेनुसार होळीची राख ही शुभ मानली जाते आणि तिचे काही साधे पण प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. होळीचा सण हा फक्त रंगांचा नाही तर वाईट प्रवृत्तीवरती विजय मिळवण्याचा आणि जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याचा सण आहे. आणि होळीच्या अग्नीनंतर उरलेली राख ही त्या विजयाचं प्रतीक मानली जाते अशी श्रद्धा आहे. तर ही राख योग्य ठिकाणी ठेवली तर घरातील नकारात्मकता कमी होते, इडापिडा, नजरदोष आणि अडथळे दूर होण्यास मदत होते आणि घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य वाढते. तर उद्या धुलीवंदनाच्या दिवशी ही राख घरात नेमकी कुठे ठेवायची, कोणत्या पद्धतीने ठेवायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी होळीच्या राखेचे काही सोपे पण विश्वासाने करायचे प्रभावी असे उपाय सांगणार आहे आणि हे उपाय तुम्ही उद्या धुलीवंदनाच्या दिवशी केले तर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात अशी श्रद्धा आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, समस्या किंवा मानसिक ताण असतील तर त्या कमी व्हाव्यात या भावनेने हे उपाय केले जातात. हा उपाय करण्यासाठी खास वेळ बंधनकारक नाही. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही होळीची राख वापरून हे उपाय करू शकता. होळी दहनामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. असुर राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता आणि त्याला मारण्यासाठी हिरण्यकशिपूची बहीण होलिका, जिला अग्नीत न जाळण्याचा वर होता. प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती अग्नीत बसली, पण भक्तीच्या शक्तीने प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र जळून खाक झाली. त्या घटनेनंतर उरलेली राख ही पवित्र मानली जाऊ लागली, कारण ती भक्ती आणि सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे. म्हणूनच होळीची राख ही शुभ आणि पवित्र मानली जाते. आजही काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या अग्नीवर पाणी तापून आंघोळ करण्याची परंपरा आहे आणि असं म्हटलं जातं की त्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होतं. याच श्रद्धेमुळे होळीची राख घरात आणणं शुभ समजलं जातं. अशी भावना आहे की त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. काही धार्मिक मान्यतेनुसार होळीची राख घरी आणल्याशिवाय होलिका दहन पूर्णत्वाला जात नाही असंही सांगितलं जातं. त्यामुळे उद्या धुलीवंदनाच्या दिवशी ही पवित्र राख श्रद्धेने घरात आणून तिचा योग्य उपयोग करायचा आहे आणि म्हणून उद्या प्रत्येकाने होळीची राख जी आहे तर ती आपल्या घरात घेऊन यायची आहे आणि त्या राखीचे तुम्हाला काही प्रभावी असे उपाय जे मी सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत. आता आपल्याला उद्या सकाळी उठल्याबरोबर ही होळीची राख जी आहे तर ती घरात आणल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीची राख जी आहे तर ती पूर्ण आपल्या अंगाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. ते शक्य नसेल तर थोडीशी राख जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्ही होळीची राख आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केलं तर तुमचं शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. जर तुम्हाला कोणी करणीबाधा केलेली असेल, कोणाची नजर तुम्हाला लागलेली असेल तर ती नष्ट होते. तुमचे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा नाहीसे होतात आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून प्रत्येकाने उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहे आणि त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे.
जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा ग्रहदोष असेल, घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असेल, आजारपण असेल किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी अदृश्य वाईट शक्ती आहे असं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमच्या घरामुळे तुम्हाला अचानक भीती वाटत असेल, वाईट स्वप्न पडत असतील, तर अशा वेळी होळीची राख तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून तुम्हाला काढून कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे। तर हा एक उपाय सुद्धा उद्या तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर जर आपल्या घराला कुणाची नजरबाधा झालेली असेल, आपल्या घरावर कोणी काही जादूटोणा केलेला असेल, त्यामुळे आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या घराची प्रगती ही खुंटलेली असेल, तर या होळीच्या राखेचा तुम्हाला एक उपाय करायचा आहे। एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी राख घ्यायची आहे आणि ही राख जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि ही राख बाहेर जाऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायची आहे। या उपायाने नक्कीच आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। त्याचबरोबर जर तुम्हाला या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची कोणतीही गोष्ट पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल पण त्या कामामध्ये तुम्हाला अडचण येत असेल किंवा भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम रखडलेलं असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। तुम्हाला थोडीशी होळीची राख घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही राख घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। तर पहा, महादेवांना भस्म हा अतिशय प्रिय आहे आणि ते स्मशानात राहतात आणि म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये सुद्धा भस्म वापरला जातो। तर हा जो भस्म आहे म्हणजे ही जी होळीची राख आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर त्यातलीच थोडीशी राख तुम्हाला उचलून घरी आणायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकून त्याचा गंध तयार करून एका डबीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा त्याचा एक तिलक आपल्या कपाळावरती लावूनच तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे। तर पहा, ज्या कामासाठी तुम्ही बाहेर चालला आहात तर त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल किंवा तुमची मुलं एखाद्या परीक्षेला जात असतील, इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असतील तर त्यांच्या कपाळावरती सुद्धा हा एक असा तिलक लावायचा आहे किंवा तुमच्या घरातील व्यक्ती दररोज कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा दररोज कपाळावरती या राखेचा एक तिलक लावायचा आहे। त्यामुळे आपला दिवस जो आहे तर तो सुद्धा चांगला जातो। दिवसभरामध्ये आपल्या मागे कोणत्याही समस्या किंवा अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत आणि समस्या आल्या तरी त्याचा वेग जो आहे तर तो सुद्धा या उपायाने कमी होतो। हा जो उपाय आहे तर हा महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा। त्याचबरोबर प्रत्येकाला वाटतं की माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, आपल्याला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी येऊ नये, आपल्याकडे पैशांचा ओघ जो आहे तर तो जास्त असावा, पैसा, संपत्ती, सुख सर्व काही आपल्याकडे असावं। तर यासाठी आपण मेहनत सुद्धा करत असतो पण कधी कधी आपण कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरी आपल्याकडे पैसा टिकत नाही। आपल्याकडे पैसा येत नाही, पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात पण पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात। तर अशाच आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला या होळीच्या राखेचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती भरभरून राहते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। या कपड्यामध्ये तुम्हाला मूठभर होळीची राख ठेवायची आहे आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवली तरी सुद्धा चालेल। त्यामुळे नक्कीच आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात, आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा चांगली होऊ लागते। त्याचबरोबर जर तुमच्या घरातील एखादा सदस्य हा सतत आजारी राहत असेल किंवा एखादं तुमचं मूलबाळ जे आहे तर ते वारंवार आजारी पडत असेल तरीही होळीची राख ही एका कपड्यामध्ये बांधून त्या व्यक्तीच्या उशीखाली तुम्हाला ठेवायची आहे। 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला 21 दिवस होळीचा जो भस्म आहे म्हणजे जी राख आहे तर ती लावायची आहे। त्यामुळे नक्कीच त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला चांगला फरक जो आहे तर तो दिसून येईल। त्या व्यक्तीचे जे काही आजारपण आहे ते सुद्धा हळूहळू दूर होईल। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील, आई मुलांची होत असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत क्लेश होत असतील, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल तर यासारख्या कटकटी किंवा भांडणं कमी होण्यासाठी तुम्हाला उद्या होळीची राख जी आहे तर ती घरी आणून त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे, थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि या तिन्ही वस्तू एकत्र करून तुम्हाला एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे भांडं आपल्या घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या घरातील कटकटी, भांडणं, क्लेश, शत्रू जे आहेत तर ते नष्ट
होतात आणि त्यामुळे वाईट नजर जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते। त्याचबरोबर तुम्हाला ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतो तसेच लेपन उद्या धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती या राखेचं करायचं आहे। म्हणजे होळीची राख घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल असेल तर ते टाका, गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्रित करून त्याचं लेपन जे आहे तर ते उंबरठ्यावरती तुम्हाला लावायचं आहे। करून पहा, आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं, त्याला वास्तुपुरुष असं म्हटलं जातं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, लक्ष्मी, अलक्ष्मी जे काही आहे तर ते तिथूनच येत असतं। आणि जर अशा होळीच्या राखेचं लेपन आपण उंबरठ्यावरती केलं तर आपल्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा जी आहे तर ती निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते। तर हा उपाय सुद्धा उद्या धुलीवंदनाच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर उद्या होळीची राख घरात आणल्यानंतर एका वाटीमध्ये ठेवून तिची तुम्हाला पूजा सुद्धा करायची आहे, कारण हे अत्यंत शुभ मानलं जातं। होळीच्या राखेची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागतं आणि घरातील वास्तुदोष हा कमी होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे। तर हे काही होळीच्या राखेचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी करायचे आहेत। खूप जास्त प्रभावी असे हे उपाय आहेत, तुम्ही नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम जो आहे तर तो पाहायला मिळेल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।